आज सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी तुम्ही काय केलंत? अफर्मेशन्स, मेडिटेशन, देवाचं नाव घेतलं की फोन उघडला आणि WhatsApp, Instagram, YouTube, न्यूज, ईमेल्स आणि हे काही फक्त 5 मिनिटासाठी नसतं. म्हणजे आपण आपल्या सकाळची सुरुवात हीच मोबाईलच्या स्क्रीन टाईमने सुरुवात करतो. आज भारतीय ॲव्हरेज आपण समजा बघितलं तर दिवसातला 5 ते 7 तास हा स्क्रीनसमोर घालवतात. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा की अगदी शेवटी तुम्ही मोबाईलशिवाय 1 तास हा कधी घालवला होता? नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता जेव्हा आपण हा मोबाईलवर वेळ घालवतोय, स्क्रीन टाईम हा जेव्हा जास्त आहे, तेव्हा ही समस्या ही स्क्रीन टाईमची नाही आहे, तर ही आहे तुमच्या मेंदूची. जर 7 दिवस आपण स्क्रीन टाईम कमी केला तर तुमच्या मेंदूमध्ये, ब्रेनमध्ये नक्कीच काही बदल होऊ शकतात. आणि असं मी सांगितलं तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण आज आपण बघणार आहोत की मॉडर्न न्यूरोसायन्स हे काय सांगतं आणि हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाने मन आणि इंद्रियांच्या संतुलनाबद्दल काय सांगून ठेवलं होतं. आणि अर्थात हा आपण समजा स्क्रीन टाईम 7 दिवस कमी केला तर तुमच्या मेंदूमध्ये काय काय बदल होऊ शकतील आणि ह्याचा चांगला फायदा हा तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलवर, तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर हा कसा होऊ शकेल. आता तुम्ही एक रिॲलिटी चेक केला पाहिजे की तुम्ही फोन वापरताय की फोन तुम्हाला वापरतोय. आता एक छोटासा प्रयोग करूया. असा कल्पना करा की तुमचा मोबाईल हा सायलेंटवर आहे, तुम्ही दुसऱ्या खोलीत ठेवला आहे आणि फक्त 30 मिनिटांसाठी हे तुम्ही तुमचं निरीक्षण करा की किती वेळा असं होतं आपोआप की आपला हात जो आहे हा खिशाकडे जातो किंवा आपण नेहमी मोबाईल ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी आपलं सतत लक्ष जातं. काही मेसेज आला आहे का, काही नोटिफिकेशन आलं आहे का, की नाही मला इंस्टाग्राम बघायचं आहे किंवा मला यूट्यूब बघायचं आहे, ही अशी सतत एक जाणीव होत राहते. म्हणजे आपले हात आणि आपले डोळे हे सतत मोबाईल शोधत असतात, 30 मिनटं जरी आपण मोबाईलपासून लांब राहिलो तर ही फक्त सवय नाही आहे, हा आपल्या मेंदूचा रिवॉर्ड लूप आहे. म्हणजेच प्रत्येक नोटिफिकेशन, रील, लाईक आणि प्रत्येक स्क्रोल मेंदूमध्ये थोडासा डोपामाइन रिस्पॉन्स हा निर्माण करतो आणि मग आपला मेंदू हाच अनुभव परत परत मिळावा अशी अपेक्षा करत राहतो. म्हणूनच आपण अनेकदा फोन उघडतो, जे आपल्याला फक्त तो फोन जो आहे हा पाहायचा असतो. एक 20 मिनटं आपण त्या फोनवर घालवतो आणि मग आपल्यालाच आठवत नाही की आपण हा फोन कशासाठी हातात घेतला होता. आता संशोधन काय सांगतं हे आपण बघूयात की स्क्रीन हा स्वतःमध्ये वाईट नाही. आपण त्यावरून बरंच काही शिकतो, काम करतो किंवा वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून सुद्धा खूप त्याचा चांगला उपयोग होतो. आणि मेन म्हणजे आजकाल की त्यातून आपल्याला बरंच हे नॉलेज मिळतं आहे. पण समस्या काय आहे तर अनियंत्रित आणि दीर्घकाळ आणि फक्त मनोरंजनासाठी वापरलेला हा स्क्रीन हा मात्र एक समस्या निर्माण करतोय. अनेक संशोधनांमध्ये जास्त स्क्रीन टाईम आणि सोशल मीडियाचा संबंध हा वेगवेगळ्या गोष्टींशी दिसून आलेला आहे. त्यामध्ये एक म्हणजे लक्ष कमी वेळ टिकणे, झोपेची गुणवत्ता कमी होणे, ताणतणाव, अँक्झायटीची लक्षणं ही जास्त प्रमाणात वाढणे, प्रोडक्टिव्हिटी किंवा डिसिजन मेकिंगवर सुद्धा याचा खूप मोठा परिणाम होतो. आणि काही व्यक्तींमध्ये तर नैराश्याची लक्षणंसुद्धा ही दिसून आलेली आहेत. याचा अर्थ फोन वापरणारा प्रत्येक व्यक्ती हा आजारी असतोच किंवा आजारी पडू शकतो असं नाही आहे. पण जितकं जास्त तुमचं अटेन्शन हे सतत छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विभागलं जातं, तेवढा तुमच्या मेंदूवरचा ताण हा वाढू शकतो. आता ब्रेनमध्ये नक्की काय घडतं हे आपण बघूयात. पूर्वी एकच काम, एकच विचार, एकच संभाषण, म्हणजेच एकच काम जास्त वेळ हे करत राहणं. आणि आजकाल काय होतं की दर 10 सेकंदांनी वेगवेगळी नोटिफिकेशन्स, WhatsApp, Instagram, रील्स ह्याचा सतत खूप मोठ्या प्रमाणात हा भडीमार होत असतो. म्हणजे आपला मेंदू हा सतत एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीवर हा स्विच होत असतो, सतत हा उड्या मारत असतो. आणि जेव्हा आपण एका गोष्टीवरून दुसऱ्या गोष्टीकडे जातो तेव्हा त्याच्यासाठी ही जास्त प्रमाणात ऊर्जा लागते. आणि म्हणूनच दिवसभर काही विशेष काम केलं नसतानाही संध्याकाळी डोकं जड वाटतं, फोकस राहत नाही, चिडचिड होऊ शकते किंवा मेंटली खूप थकलो आहे, फटीग आला आहे असं वाटू शकतं किंवा एकूणच आपल्याला आळस भरला आहे किंवा काहीच करू नये आता, बास खूप काम झालं असं वाटतं. म्हणजे स्क्रीन टाईम हा जास्त असल्याने ब्रेन फटीग येतो आणि याचा परिणाम हा
शारीरिक आणि मानसिक दोनही पातळ्यांवर हा आपल्याला दिसायला लागतो. आणि वेगवेगळे केमिकल चेंजेससुद्धा होतात आणि नर्वस रिस्पॉन्सेससुद्धा बदलतात. आता आपण बघूयात की जर का तुम्ही 7 दिवस तुमचा स्क्रीन टाईम कमी केला तर काय काय होऊ शकतं. तर हे आहे ब्रेन रिसेट चॅलेंज. तर पहिल्या दिवशी सगळ्यात कठीण जाणार आहे बरं का. फोन हातात घ्यावासा वाटेल, खूप रेस्टलेस वाटेल, खूप बेचैन वाटेल तुम्हाला. म्हणजे जसं एखादं व्यसन सुटताना होतं अगदी त्याचप्रमाणे हे तुम्हाला विड्रॉवल सिम्पटम्स हे जाणवण्याचे चान्सेस हे नक्कीच जास्त आहेत. कारण मेंदूला सतत मिळणारं जे डिजिटल रिवॉर्ड आहे तो अचानक कमी होणार आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी तर तुम्हाला नक्कीच खूप जास्त प्रमाणात त्रास होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हळूहळू नोटिफिकेशन्स पाहायची सवय ही मात्र थोडीशी कमी व्हायला लागेल. आणि आपल्यातच रमण्यापेक्षा तुम्हाला लोकांशी बोलावंसं वाटेल, संभाषण करावंसं वाटेल. पुस्तक वाचताना तुमचं लक्ष हे कमी विचलित होईल, म्हणजेच तुमचा फोकस हा जास्त वाढणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी हे नक्कीच तुम्हाला तुमचा फोकस वाढला आहे हे नक्कीच तुम्हाला दिसून येईल. जर विशेषतः तुम्ही रात्री स्क्रीन टाईम हा कमी केला असेल तर तुमच्या झोपेची गुणवत्ता ही नक्कीच सुधारलेली तुम्हाला 4थ्या आणि 5व्या दिवशी हे दिसेल. सकाळी उठल्यावर हा जडपणा वाटणार नाही आहे. तुमचा मूड हा अधिक तुम्हाला स्टेबल, संतुलित असल्याचा अनुभव हा नक्कीच 4थ्या आणि 5व्या दिवशी येईल. आणि समजा तुम्ही अजून टिकून राहिलात तर 6व्या आणि 7व्या दिवशी तुम्हाला अजून चांगले अनुभव हे यायला लागतील. म्हणजे माझे अनेक पेशंट सांगतात की 6व्या आणि 7व्या दिवशी मन हे अधिक शांत वाटायला लागतं. फोकस तुमचा अगदी चांगल्या पद्धतीने हा वाढलेला वाटतो. म्हणजे प्रत्येक कामातच तुमचा फोकस हा वाढलेला दिसतो. सतत फोन तपासण्याची गरज ही कमी व्हायला लागते. प्रोडक्टिव्हिटी ही सुधारल्यासारखी वाटते. अँक्झायटी ही कमी झाल्यासारखी पण तुम्हाला दिसू शकेल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो. त्यामुळे 7 दिवस जेव्हा तुम्ही तुमचा स्क्रीन टाईम कमी करताय तेव्हा तुम्हाला काय अनुभव येत आहेत हे मात्र आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता इथे हे 7 दिवस तुम्ही स्क्रीन टाईम कमी करताय तर तुमचा ओव्हरऑल तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवरती खूप चांगले रिझल्ट्स हे दिसून येतात. स्क्रीन टाईमचा आपल्या झोपेवर खूप मोठा परिणाम हा दिसून येतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्लू लाईट. रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, कम्प्युटर याचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा आपल्या शरीरातील मेलॅटोनिन हे झोपेला मदत करणारं जे हॉर्मोन आहे त्याच्या स्त्रावामध्ये हा विलंब होऊ शकतो. आणि त्यामुळे मग काय होतं की झोप उशिरा लागणं, सकाळी उठल्यानंतर हा ब्रेन फॉग आपल्याला दिसतो, थकवा दिसतो, चिडचिड किंवा आपला मूड हा सतत हा खराब राहतो. डायजेशनमध्ये म्हणजे पचनाच्या काही ना काही गडबड ही आपल्यालाही दिसून येते. आणि मग ऊर्जा कमी वाटते म्हणून मग पुन्हा फोन आणि मग कॉफी, चहा आणि हे चक्र जे आहे हे चक्र हे सुरूच राहतं. त्यामुळे आपली झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी म्हणून स्क्रीन टाईम कमी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे. आता आयुर्वेद जेव्हा लिहिला गेला तेव्हा तर काही हे मोबाईल नव्हते, इंस्टाग्राम नव्हतं, यूट्यूब नव्हतं. पण तरीही आयुर्वेदाने ह्याच्याबद्दल एक खूप चांगल्या एक संकल्पना मांडलेली आहे. ती मी तुम्हाला सांगते की आयुर्वेदानं मनावर सतत होणाऱ्या इंद्रियांच्या अतिउत्तेजनांबद्दल एक चांगली संकल्पना सांगून ठेवलेली आहे. असात्म्य इंद्रियार्थ संयोग, म्हणजेच इंद्रियांचा अति, अयोग्य किंवा असंतुलित वापर. जेव्हा डोळे सतत स्क्रीनकडे पाहतात, कानामध्ये सतत आवाज येत राहतो किंवा मनाला क्षणभरही विश्रांती मिळत नाही, तेव्हा मनाची स्थिरता ही कमी होऊ शकते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अशा अवस्थेची तुलना ही काही प्रमाणामध्ये वात वाढण्यासाठी म्हणून केलेली आहे. त्यामुळेच आयुर्वेद पुढील गोष्टींवर हे जास्त भर देतो. ते म्हणजे ब्राह्ममुहूर्त किंवा सकाळी तुम्ही स्क्रीन टाईम टाळणे, अभ्यंग, ध्यान, प्राणायाम, निसर्गामध्ये चालणे, त्राटक करणे, सकाळचा सूर्यप्रकाश घेणे. कारण मनाला विश्रांती देणं हा सुद्धा उपचारामधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि शांत मन हे तुमच्या शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आता ब्रेन रिसेट चॅलेंज. माझ्याकडून तुम्हाला एक चॅलेंज आहे. किती? 7 दिवस. उठल्यावर पहिले 1 तास हातामध्ये मोबाईल नाही. झोपण्याच्या आधी 1 तास सुद्धा मोबाईल नाही.
अनावश्यक नोटिफिकेशन्स हे बंद, जेवताना मोबाईल नाही, दिवसातून कमीत कमी 30 मिनटं हे चालणं गरजेचं आहे. त्यानंतर 10 मिनटं मेडिटेशन किंवा प्राणायाम हे सुद्धा करायचं आहे. 30 मिनटं रोज पुस्तक वाचायचं आहे. हे 7 दिवस पूर्ण करा आणि मग तुमची झोप, तुमचा फोकस, तुमचं मन, तुमची प्रोडक्टिव्हिटी ह्या सगळ्याचं निरीक्षण करा. आणि हो, या निरीक्षणातून तुम्हाला काय काय समजलंय किंवा तुमचे स्वतःचे अनुभव हे कमेंटमध्ये नक्की लिहा. तर मोबाईल हा काय शत्रू नाही आहे, तो आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचं साधन आहे. पण जर का त्या साधनानेच तुमच्या मनावर नियंत्रण मिळवलं तर त्याची किंमत तुमचा ब्रेन मोजू लागतो. लक्षात ठेवा, मेंदूला सतत नवीन माहितीची गरज नसते, त्याला शांततेची सुद्धा गरज असते. कधी कधी मोठे बदल करण्यासाठी मोठे निर्णय घ्यावे लागतात असं नाही आहे. फक्त रोजचा 1 तास हा तुम्ही स्वतःसाठी ठेवावा लागतो. आजपासून 7 दिवस ब्रेन रिसेट चॅलेंज हे सुरू करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा, मी 7 दिवसांचा ब्रेन रिसेट चॅलेंज हा स्वीकारतो. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की पाठवा जे दिवसातील अनेक तास हे मोबाईलवर घालवते. कारण कदाचित एक छोटासा बदल हे त्यांचं लक्ष, झोप, आयुष्य हे 3ही बदलू शकतो. पुन्हा भेटूयात तुमच्या रोजच्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी, तुमच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी आणि आयुर्वेदाच्या समग्र दृष्टिकोनातून आरोग्य समजून घेणाऱ्या आणखी एका व्हिडिओमध्ये.